घरामध्ये लहान मुलं जर असतील तर त्या घरामध्ये गोडाचा पदार्थ ठेवावाच लागतो, कारण दिवसातून एकदा तरी लेकरांना गोड खावंसं वाटतं आणि यावेळी ते सहज बिस्किट खातात. तर बिस्किट शरीरासाठी चांगले नाहीत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर मस्त उपाय म्हणून आपण असे झटपट होणारे गोड पदार्थ बनवून ठेवू शकतो, जे मुलंसुद्धा आवडीने खातील. तर आज आपण रवा बेसनाचे लाडू बनवतोय. पौष्टिक आहेत आणि तितकेच पटकनसुद्धा होतात. विशेष म्हणजे अजिबात बिघडत नाहीत. तर एक जाड तळाची कढई मी आता गरम होण्यासाठी ठेवली आहे. याच्यामध्ये 3 चमचे तूप टाकून घेते. आता याच्यामध्ये वाटीभर बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बेसनपीठ थोडासा लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित असं भाजायचं. सुरुवातीला मध्यम आचेवर आणि नंतर पूर्ण बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर पहा, आता हलकासा याला लालसर रंग आलाय आणि मस्त खमंग वास यामधनं येत आहे. बेसन पीठ भाजून झालं की एका ताटामध्ये काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये वापस 3 चमचे तूप टाकायचं आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून रवा टाकायचा आहे. तर वाटीभर रवासुद्धा आता आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. रवा जर थोडा जाडसर असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. तर रवासुद्धा मी मध्यम आचेवरच व्यवस्थित असा भाजून घेते. लाडू बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ आणि त्यासाठी अर्धी वाटी तूप लागणार आहे. तर पहा, रवा आता हलकासा लालसर झालाय. रवा भाजला की गॅस बंद करून घ्यायचा. आता गॅस बंद केल्यानंतर रव्यामध्येच आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पिठी साखर टाकायची आहे. आता पिठी साखर, बेसन पीठ सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण जेवढं तूप घेतलंय ते सर्व तूप मी यामध्ये टाकून दिलेलं आहे. तूप तुम्ही थोडंसं अजूनसुद्धा यामध्ये टाकलं तरी चालेल, फक्त अर्धी वाटीपेक्षा कमी नको. आता याला आपण 10 मिनिटे झाकून ठेवूयात. 10 मिनिटानंतर मिश्रण थोडंसं कोमट झालेलं असेल. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर पहा, आता मस्त हे असं मऊ झालेलं आहे आणि थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत. यामध्ये इलायची पावडर, काजू बदाम टाकायचे, मिक्स करायचं आणि चांगले छोटे छोटे मस्त लाडू याचे बांधून घ्यायचे. तर पहा, छान असं हे मिश्रण झालं आहे. अजिबात कोरडं झालेलं नाही आणि लाडूसुद्धा कडक होत नाहीत. मस्त रवाळ आणि मऊसूत हे लाडू बनतात. तर असे लाडू बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.